तर ही माझी हालत झाली गोव्याचा उराक पिऊन. उराक म्हणजे गोव्यामधला अल्कोहोल. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. भरपूर दिवसांनी आपण भेटतोय, तर यावेळी तुमच्यासाठी काहीतरी वेगळं असं आणलंय. ते मुंबईमधून नाही तर गोव्यावरून. तर गोव्याच्या समुद्र पलीकडे आपण पोहोचलोय एका जंगलवाल्याच्या ठिकाणी. हे रेस्टॉरंट मी दरवेळी बघायचो, पण कधी आतमध्ये व्हिजिट नाही केलं, कारण माहीत नव्हतं की आतमध्ये कसं आहे. पण हे तुमच्यासाठी खास मी आज घेऊन आलो. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडेल. नमस्कार मित्रांनो, मी तेजस मोरे तुमच्याकडे स्वागत करतो आपल्या चॅनल टिकीवर. खाता आहे ना, तर खायलाच पाहिजे. तर बऱ्याचशा दिवसांनी आपण पुन्हा भेटतो. तर मी आज आलो आहे गोव्यामध्ये, सांगोल्यामध्ये, नॉर्थ गोव्यामध्येच आहे. नॉर्थ गोव्यामध्ये जाताना हे रेस्टॉरंट खूप वेळा बघायचं, पिसपूर नाव आहे. तर आज खास तिकडे आलो. आणि येण्याचं कारण असं होतं की इकडे जे बघतो ना बाहेर, तुम्ही जर बघायचं सगळीकडे झाडं झुडपं, म्हणजे एकदम प्रॉपर रानावर बसल्यासारखं हॉटेल आहे. तर त्या ठिकाणी झालं आहे. तर तिथे आलो आहे लोकल गोवन म्हणून आपण लोकल प्रमोट करणं किंवा लोकलकडे खायला जाणं हे माझ्या जीवनाचं एकदम विशेष प्रेम आहे. कारण इकडे जेवण वेगळं मिळतं आणि बाकी ठिकाणी अजून जे बघतो ना इकडे बाहेरचं जेवण इकडे मी खास आलं आहे. आणि आपण मागवली उराक, उराक. हे बघा, तर हे बघा उराकचं सगळं त्यांनी सेटअप आणला. उराकची बॉटल, सगळं मेकिंगसाठी लागणारं सामान. होतो तिथल्या मजा बाहेर मागे बसतो. इकडे जो वुडनमध्ये बघायचं तेव्हा लाकडीचं पण सिटिंग आहे, पर्सनल लावलं. आणि आतमध्ये जे आहे ते नॉर्मल सिटिंग आहे. मोस्टली लोक वाटतं आतमध्ये सगळे बसतात गरमीमुळे. नंतर ते पूर्ण गार्डन तिथे फॅमिली वगैरे सगळे बघू शकता. फर्स्ट आयटम आपला आला आहे क्लॅम सुका, म्हणजे तिसऱ्या. आणि पोई आहे ना, पोई. स्टार्टर दाखवतो काय काय मागवलं ते बघा. हा आहे चणक मसाला, जो रेशाड मसाल्यामध्ये बनवला आहे, तो गोवन मसाला आहे. त्यानंतर हे जे आहे ते स्क्विड गार्लिक आहे, म्हणजे माकूळ आहे. नंतर पोई दिली आहे आणि ते राईस आहे. त्यानंतर ह्यांचं स्पेशल पोईमध्ये स्पेशल आहे ते बघा. एक ही जे ती स्पेशल चिकन काफ्रियलमधली पोई आहे. एक तिसऱ्या जो आहे तो हे बघा पूर्ण वेगळ्या सुका मसाल्यामध्ये. इकडे हे चिकनमध्ये, हा स्पेशल चिकनमधला आयटम आहे. पुढचं एकच आहे की जरा थंड झालं नाही की चावत बसायला लागतं, जरा तगत बसायला लागतं, जामच तगत बसायला लागतं. पण मस्त आहे. पण जे काफ्रियल पोई मी जस्ट खाल्ली. आणि बघा अशी काहीतरी दिसते ती काफ्रियलची पोई आहे यांची. तर काफ्रियल पोई आहे ना, अशी गोष्ट जी गोव्याला आल्यावर मी एक मील काढण्याची जागा तिकडे मी खास खायला होतो. तिकडे तुम्ही सांगतो ना एवढी भारी आहे ना. ही जे हॉटेल व्हर्जन आहे थोडा म्हणजे टेस्टमध्ये फरक पडतो, कारण हॉटेलला अजून फ्लेवर्स आहे ना जबरदस्त. आणि अजून एक आपण घेतली ती आहे ती बघा, हे सी फूडमधली. त्यात ना स्क्विड्स टाकले याच्यात पण चिकनसाठी आपलं प्रेम भरपूर आहे. त्यानंतर हे जे तिसऱ्या सुके, मला ते हे पण काफ्रियलच वाटलं. आपण डायरेक्ट भरलेलं आहे बघा, फुल मजबूत भरलेले आहेत चांगले टपोरे. रेस्टॉरंट आयोजन 4-5 वर्ष जुनं असेल, जास्त असेल. म्हणजे गेले 3 वर्ष मीच बघतोय. म्हणजे मसाला आहे ना लहान भारी आहे. अजून मेन वार्ता आपण उराकची बघते, उराक अजून बनायचं बस.
तर आता तो स्टार्टर खाऊन झालाय. स्टार्टर खाऊन राऊंड वगैरे मारून आम्ही त्यानंतर मेन कोर्स मागवलाय. मेन कोर्समध्ये आम्ही मागवले थाळी आणि याच्यात थाळीमध्ये एक विशेष असा आयटम मला दिसलाय तो म्हणजे हा सेराडुरा. तो आम्ही एक एक्स्ट्रा पण मागवलाय कारण आधीच मला माहिती आहे की भूक लागणार. त्याच्यानंतर इकडे जे आहे तो जवला म्हणजे यांच्या गोवन भाषेमध्ये किसमूर. त्याच्यानंतर ही भाजी आहे. त्यानंतर हे काय मला माहीत नाही. तर तिसऱ्या गोवन करी ज्यासाठी मी फुल पागल आहे. आणि इकडं मग किसमूर घेतलं एक्स्ट्रा जवला. नंतर ही गोवन प्रॉन्स करी आणि हे जे भात आणि कोकम आणि उराक. आता एक एक करून खायला सुरुवात करू. म्हणजे सेराडुरा आहे ना तोच बेस्ट. तर आत्ता आपलं ना उराक आलंय म्हणजे आधी आलंय पण हे बघा जीभ आहे ना जशी हळूहळू होते ना ती उराकमुळे होते. बघा हे उराक आहे. मिरची टाकली त्याच्यानंतर थोडं आपलं रॉक सॉल्ट जे लोक बोलतात म्हणजे आपल्याला काळ्या मिठात असणार. त्यानंतर लिंबू वगैरे पिळलं आता लिमका येतो आणि हा उराक. विस्की बियर वोडका रम सगळे झक मारते उराक समोर. म्हणून इथे लोक हे पितात. दुपारी पिला संध्याकाळपर्यंत मस्त आराम असतो. थाळी खायची होती पण उतरत नाही तर बाकी मित्रमंडळी खातील. आपल्याला तर उतरत नाही कारण स्टार्टर त्यांचे तगडे होते. त्याच्यानंतर हा बघा हा जो किसमूर जो उराक बरोबर खायला एकदम म्हणजे जवला. तुम्ही जर गोव्याला आले ना तर किसमूरला नक्की या. किसमूर खायला खाऊन येतो मी. बघा तुम्ही जर गोव्याला आले तर किसमूर खायला किसमूरमध्ये नक्की या. इकडची उराक पिया. सीझन आहे फक्त मार्च ते मे पर्यंत. तर 2 महिन्याला उराक येते. नंतर पेणी असते. आणि इकडे फिश थाळी तुम्ही खाल्ली नाही पण गोवन करी बेस्ट. फिश थाळी मला सेराडुरा. त्यानंतर स्टार्टरमध्ये स्क्विड बटर गार्लिक. नंतर पोईवाला आयटम आणि काय बेस्ट होतं आणि एक तो फिश होता रेस्टॉरंटमधला तो. तर ठीक आहे पुढच्या वेळी नक्की भेटू. आपल्याला इकडे आले तुम्ही गोव्यामध्ये आपली प्रॉपर्टी आहे तिकडे नक्की व्हिजिट करा. इंस्टाग्रामचं पेज होते बीच टेबल टिकू नाव आहे. ठीक आहे पुढच्या वेळेला नक्की भेटू. तोपर्यंत लव फूड हेड फूड बट डोंट वेस्ट फूड. चला बाय. जय